तासरवळीत पोहोचलेली असेल आणि जी तुला लोक रडताना दिसले, रात्रीच्या 8-9 वाजलेले असेल, तो बाप मंडपात येईल. मंडपात आल्यावर जो तो बाप पहिल्यांदा त्या आचार्याला म्हणेल तू किती झाले. तो बाप त्या आचार्याला म्हणेल तू किती झाले. स्वयंपाकाला म्हणेल तू किती झाले, की बाबा जे ते घेऊन जाय, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तो बाप त्या बँडवाल्याला बोलवेल तू किती झाले, उद्या माझ्याकडे राहतील का नाही शंका आहे. तो बाप त्या मंडपवाल्याला बोलेल तू किती झाले, उद्या माझ्याकडे राहतील का नाही शंका आहे. तो बाप भाजीपालेवाल्याला बोलवेल, जो बाप सकाळी सावकारासारखा श्रीमंतासारखा लग्नात मिरवत होता, सर्वांचे पैसे देईल, आपला बाप भिकारी होऊन घरी जाईल. आपला बाप भिकारी होऊन घरी जाईल. जी बात जाताना तू वळून पाहताना तुला तुझी माय रडताना दिसली, भाऊ रडताना दिसला, बहीण रडताना दिसली, गाव रडताना दिसलं, ते अख्खं गाव झोपलेलं असेल. तो बाप उशिरा तुझ्या घरामध्ये येईल. घरामध्ये आल्याच्या नंतर बाप आपसुक त्या खोलीमध्ये जाईल. त्या खोलीमध्ये तो बाप गेल्यावर त्या बापाला तुझा पंजाबी ड्रेस दिसेल, शाळेतलं दप्तर दिसेल, वही पाटी पेन दिसेल. तो बाप त्या वस्तूला हात लावेल आणि तुझा बाप जे वाघासारखा सकाळी तू मंडपात